श्री स्वामी समर्थ. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिन आहे त्याच्या आधीच 11 दिवसांचा संकल्प करून तुम्ही जी स्वामी सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर आता ती संधी चालून आली आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या स्वामी सेवा कशी करायची ते. मार्च 2025 ते 26 एप्रिल 2025 या संपूर्ण कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते. कारण 1 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महापर्वणी होती, तर 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तसेच 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते, याची अनेक उदाहरणे आणि अनुभव आपण सातत्याने ऐकले असतील. आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी असे वाटत असेल तर 11 दिवसांच्या स्वामी सेवेचे औचित्य साधून तुम्ही स्वामी सेवा सुरू करा. त्यासाठी सर्वात अगोदर संकल्प करा आणि स्वामी सेवा सुरू करा. 11 दिवस स्वामी सेवा करायची असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करा. आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करा. ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्राचे पठण आणि श्रवण करावे. श्री स्वामी मंत्राचा जप, स्तोत्राचे पठण आणि नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्या. यथाशक्ती मंत्राचा जप करा. दररोज किमान 108 वेळा किंवा शक्य असेल तितका जप करा, परंतु यात सातत्य असावे. शक्यतो सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करून मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम. सकाळी अगदी शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेस हात पाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करावा. स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे. तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे, परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे. आपण स्तोत्र म्हणत आहोत असा भाव असावा. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून गुरु लीलामृत, स्वामी चरित्र सारामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करा. तसा संकल्प करा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करा आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती किंवा ग्रंथ दिल्यानुसार पारायण करावे. पण संकल्प केला की त्यात खंड पडून देऊ नये. अल्पावधीतच कोणतीही सेवा पूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य असायला हवे. मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडून देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा ही कायम ठेवावी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.